हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे आता कृष्णा जी आहे ती सकाळ सकाळ देवाचं दर्शन घेते आणि आता ती आरती करून येतच असते. इतक्यात तिला तिथेच अनुसया दिसते. ती लगेचच अनुसयाला म्हणते, सासूबाई आरती घ्या. अनुसया आरती घ्यायला पुढे सरसावतच असते. इतक्यात तिकडे बाळजा येते. बाळजा म्हणते, ए थांब. त्याबरोबर कृष्णा आणि अनुसया थांबतात. तर बाळजा तिकडे येते आणि म्हणत असते, पहिली आरती घेण्याचा मान माझा आहे, कारण हे घर माझं आहे. मी या घरची मालकीण आहे. ही या घरात फक्त 2 वर्षांपुरतींची भाडोत्रीण राहायला आली. त्यामुळं पहिला आरतीचा मान माझा. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, बाळजाबाई एरवी तर कधी तुम्ही आरती घ्यायला येत नाही, पण आज चक्क तुम्ही स्वतः भांडून आरती घ्यायला. त्याबरोबर लगेचच अनुसया हसते आणि म्हणत असते, पहिला आरती घेण्याचा मान माझा आहे, कारण मी ह्या घरची मालकीण जरी नसले तरी आढळरावांची बायको आहे. ह्या घरात पहिला गृहप्रवेश माझा झाला होता, त्यामुळं ह्या घरात पहिली आरती मीच घेणार. त्यावर बाळजा म्हणत असते, अगं पहिली बायको असलीस तरी फरक पडतो कुठं? शेवटी ह्या घरात सत्ता कोणाची चालल्या? माझी ना. त्यामुळं ह्या घरात पहिली आरती मॅच घेणार. त्याबरोबर इकडे आता कृष्णा ही दोघींचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. ती त्या दोघींना पण म्हणत असते, तुम्ही दोघींनी भांडू नका, शांत व्हा. काय फरक पडतो? एक काम करा, दोघींनी बी सोबत आरती घ्या. त्याबरोबर बाळजा म्हणते, ए कृष्णे, तू माझी तुलना हिच्याबरोबर करायलास होय? त्याबरोबर लगेचच आता इकडे अनुसयासुद्धा म्हणते, नाही नाही, माझी तुलना हिच्याबरोबर होऊच शकत नाही. अगं कृष्णे, हिनं तर माझं सगळं ऐश्वर, माझं सगळं वैभव पळवलं आहे, चोरलं आहे. त्याबरोबर अनुसयाने असं म्हटल्यावर बाळजा म्हणते, ए मला चोरटी म्हणायचं नाही या, समजलं ना? तुझ्या आयुष्याची चाळण झाली त्याला मी काय करणार? त्यावर अनुसया म्हणते, एक बाळजा जास्त खुश होऊ नगस. नाही, माझ्या आयुष्याची चाळण झाली असेल, पण आता लवकरच तुझ्या बी आयुष्याची चाळण होणार आहे, हे एवढं विसरू नकोस. त्याबरोबर मग आता दोघींमध्ये चांगलं कडाक्याचं भांडण पेटतं. कृष्णाला दोघींमधलं भांडण बघवत नसतं. तिला हे भांडण थांबवायचं असतं, पण आता एकही जण ऐकायला आणि माघार घ्यायला काही तयार नसतो. दोघींचंही म्हणणं असतं, पहिली आरती मी घेणार, पहिली आरती मी घेणार. अनुसया म्हणत असते, मी पहिली बायको आहे आणि पहिल्या बायकोचा मानही पहिला असतो, त्यामुळे पहिला मान मला मिळायला हवा. आणि बाळजाचं म्हणणं असतं की मी या घरची मालकीण आहे, त्यामुळे पहिली आरती मी घेणार, पहिला मान माझा आहे. कृष्णाला कळत नसतं की आता नेमकं मी या सगळ्यामध्ये काय करू आणि या दोघींचं भांडण कसं संपवू, कसं मिटवू. तर इकडे अनुसया ही म्हणत असते, आली मोठी चोरटी, माझं सगळं सुख, माझं घरदार सगळं चोरलं हिनं. त्याबरोबर बाळजा म्हणत असते, ए चोरटी म्हणायचं काम नाही या, म्या काय बी चोरलेलं नाही. मुळात तुझ्या काही नशिबातच नव्हतं, त्याला म्या काय करणार? त्याबरोबर अनुसया म्हणत असते, माझ्या नशिबात सगळं होतं, तू माझ्या नशिबातनं सगळं हिसकावून घेतलंस, हिरावून घेतलंस. तुला काय वाटतं मला कळत नाही आहे का? तू कसली बाई आहेस ना ते मला पक्क ठाव आहे, समजलं नवं? उगाचच्या उगाच मला बोलायला लावू नकोस. बाळजा चल निघ इकडनं, चालती हो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंत येतो. आता दुष्यंत तिकडे येतो आणि आता तो कृष्णाला विचारतो, कृष्णा काय सुरू आहे हे सगळं? आता दुष्यंत कृष्णाला इशाऱ्यात विचारतो. मग कृष्णासुद्धा त्याला इशाऱ्यात खुणवते, या आणि पहिली आरती घ्या. त्याबरोबर मग दुष्यंत हा त्या दोघींच्याही मधून येतो आणि ताबडतोब आरती घेतो. आता दुष्यंतने मधून येऊन आरती घेतल्यावर दोघीसुद्धा गप्प बसतात. तर आता लगेच इकडे कृष्णा ही म्हणत असते, बघितलंत का, तुम्ही दोघीजणी ह्या अशा भांडत राहिला आणि तुमच्या दोघींमध्ये तिसऱ्याचा म्हणजे दुष्यंत सरकारांचा लाभ झाला. दुष्यंत सरकारांनी येऊन मध्ये आरती घेतली बी, मग म्हणून म्हणत होतो हे असं भांडण्याला काय बरं अर्थ आहे? बरं चला आता जाऊ द्या ते समजा, घ्या बरं दोघींनी बी आता आरती पटापट. घेतायसा की जाऊ म्या? त्यावर लगेच बाळजा म्हणते, नगाय मला आरती, आणि ती चाललेली असते. त्यावेळी कृष्णा तिला मागून हाक मारते आणि सांगते, थांबा बाळजाबाई, देवाच्या पुढ्यातली आरती अशी नाकारायची नसते. आरती घ्या आणि निघा. पण आता नंबर मात्र एकीचा दुसरा आणि एकीचा तिसरा असणार आहे, चालेल ना? त्याबरोबर मग मात्र दोघीसुद्धा काही बोलत नाही. गुपचूप पहिली आरती बाळजा घेते आणि मग अनुसया आरती घेते. दोघीही जणी आपापल्या रूममध्ये निघून जातात. त्यानंतर मग अनुसया रूममध्ये येऊन बसलेली असते, तर बाळजा तिच्या रूममध्ये जाऊन बसते. बाळजा आता इकडे तिच्या पायाला दुखत असतं, तिथे जरा बघत असते. इतक्यात तिकडे आता लगेचच गणपत येतो आणि म्हणत असतो, वहिनी अहो आम्ही काय ऐकायलो आहे, तुम्ही 500 पेढ्यांची ऑर्डर दिली आहे,
कशासाठी? एवढे पेढे का मागवलेत का? त्याबरोबर मग बाळजा म्हणत असते, मागवलेत भाऊजी मागवलेत, लई महत्त्वाचं काम आहे. त्याबरोबर मग तो गणपत विचारतो, पण नेमकं काम आहे काय? त्यावर बाळजा म्हणत असते, खरं तर आज दिवाळी साजरा करावी असंच काम आहे. त्यावर तो म्हणतो, वहिनी आपण काय? त्यावर ती सांगत असते, आज पुन्हा एकदा ह्या गावची सरपंच बदलणार आहे. आज गावासमोर त्या कृष्णीचा चांगला पान उतारा होणार आहे आणि गावातली सगळी लोक पुन्हा एकदा त्या कृष्णीला डावलून माझ्याकडे येणार. पुन्हा एकदा सरपंच पदाच्या खुर्चीवरती म्या विराजमान होणार. हे कारण आहे भाऊजी आज एवढे समदे पेढे मागवण्यासाठी. बघालच तुम्ही लवकरच ही सगळी सत्ता परत माझ्या हातात कशी येते ते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णा ही एकटीच खोलीमध्ये आवरत असते. आवरत असताना आता तिला थोडीशी भीती वाटत असते तिच्या चेहऱ्यावरती, म्हणजे ती दिसत असते. इतक्यात दुष्यंत तिकडे येतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा काय गं, काय झालं? कृष्णा नेहमीप्रमाणे दुष्यंतला म्हणते, नाही काही नाही दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ तुझ्या चेहऱ्यावरती मला स्पष्टपणे दिसतंय तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे, तुझ्या मनात टेन्शन आहे, भीती आहे. काय असेल ते बोल बरं माझ्याशी, सांग बरं मला. त्यावेळी मग कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार काय माहीत का, पण आज का नाही जरा भ्या वाटायला, जरा काळजी वाटायला. आता कशाची वाटायला, काय वाटायला ते काही कळना झालं आहे, पण भ्या वाटायला एवढं मात्र नक्की. असं वाटायला समजा काही चांगलं होईल नवं, समजा काही व्यवस्थित तर होईल नवं. त्याबरोबर आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा ऑलरेडी आपल्या बाबतीत एवढं सगळं काही वाईट घडलं आहे, आता याउपर आणखीन वाईट आपल्या आयुष्यात नेमकं घडायचं बाकी तरी काय? त्यावर कृष्णा म्हणते, अहो होय, पण तरी बी. त्यावर दुष्यंत म्हणतो, त्यापेक्षा तू असा विचार का करत नाहीस कृष्णा की जे घडेल आज ते सगळं चांगलंच असेल म्हणून. हे बघ घाबरण्याचा काय उपयोग, नेहमी की नाही पॉझिटिव्ह. त्यावर लगेचच कृष्णा म्हणते, काय ते? दुष्यंत म्हणतो, सकारात्मक. नेहमी सकारात्मक विचार करायचा कृष्णा. सगळं चांगलं होईल, सगळं व्यवस्थित होईल अशी अपेक्षा बाळगायची, आशा ठेवायची. मग बघ सगळं काही अगदी व्यवस्थित आणि छानच होतं, समजलं का? त्यावर कृष्णा होकार देते. त्यानंतर दुष्यंत लगेचच कृष्णाला जवळ घेतो. कृष्णासुद्धा पटकन दुष्यंतला मिठी मारते. दोघं नवरा बायको एकमेकांच्या मिठीत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाळजाबाईंना आमदार साहेबांचा फोन आलेला असतो. आमदार साहेब बाळजाबाईंना म्हणत असतात, बाळजाबाई आम्ही आत्ता तुमचंच काम करायला जायला निघालेलो आहोत, पण तुमचं जरा आमच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. नाही म्हणलं प्रत्येक काम फुकट होत नसतं, पैसे लागतात. आता हे आम्ही काही तुम्हाला सांगायला हवं असं नाही, त्यामुळे उगाच बोलायला लावू नका आणि जरा त्या पुढच्या कामांसाठीचे पैसे कसे पुरवायचे तिकडे लक्ष द्या काय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, आमदार साहेब तुम्ही काही काळजी करूच नका, सगळं व्यवस्थित होईल. फक्त आम्ही जे आज तुम्हाला काम दिलेलं आहे तेवढं तुम्ही चोख पार पाडा. एकदा का तुम्ही आमचं काम पार पाडलं की त्यानंतर मग तुम्हाला पैशातनं पूर्ण अंघोळच घालून काढतो की नाही आम्ही ते फक्त बघा. आणि मग बाळजा फोन कट करून टाकते. त्यानंतर आता इकडे बाळजा म्हणत असते, कृष्णा खूप हौस आहे ना तुला सरपंच म्हणून मिरवण्याची, मग आता बघ. तर इकडे कृष्णा ही आता विचार करत असते, सगळं होईल ना व्यवस्थित. इतक्यात त्या ठिकाणी आमदार साहेबांची गाडी शाळेजवळ पोहोचते. आमदार साहेब आल्यानंतर दुष्यंत आणि कृष्णा त्याचबरोबर समर त्यांचं स्वागत करायला येतात. आता आमदार साहेबांचं स्वागत करायला आलेल्या समरने फुलांचा गुच्छ आणलेला असतो. समर त्यांना पुष्पगुच्छ देतो. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, खरं तर गावात येणाऱ्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ द्यायचाच नाही आणि हार वगैरे शालही द्यायची नाही असंच आम्ही ठरवलेलं आहे. नाही कारण उगाच पैसे वाया जातात, ती फुलं शेवटी सुकून जातात ना म्हणून. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, बरं ते सगळं सोडा सरपंच साहेब, या तुम्ही या, आमदार साहेब या तुम्ही या. आणि मग कृष्णा व दुष्यंत आता सरपंचांना या या असं म्हणत त्यांचं वेलकम करतात आणि ते दोघंजण तिकडनं पुढे निघून जातात. आता सरपंच तिकडनं गेल्याच्या नंतर लगेचच तिकडे उभा असलेला आता समर हा लगेच आमदार साहेबांना नमस्कार करत म्हणतो, नमस्कार आमदार साहेब, आम्ही समर रांगडे पाटील. आता समर रांगडे पाटील असं समरने म्हटल्याबरोबर लगेचच आता सरपंच साहेब म्हणतात, हां 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 समर रांगडे पाटील, माहिती आहे तुमची ओळख माहिती आहे, तुम्हीच ना ते आढळरावांच्या पहिल्या बायकोचे सुपुत्र. त्याबरोबर आता समरला खरं तर राग येतो, पण समर म्हणतो, होय होय
अगदी बरोबर अचूक ओळखलं तुम्ही साहेब. मीच रांगडे पाटलांच्या खानदानाचा, रांगडे पाटलांच्या घराण्याचा खरा वारस. त्यानंतर मग पुढे तो म्हणतो, अहो ही कृष्णा आणि दुष्यंत दोघं बी बिंडोक आहेत. ह्यासनी वाटलंय की गावाच्या प्रचाराचा, गावाच्या विकासाचा समजा काही मक्ता फक्त या दोघांनी घेतलाय. पर आपल्या बाबतीत तसं नाही आहे. त्यामुळं विश्वास ठेवून बघू शकताय. तुमचा बी फायदा होईल आणि आमचा बी. बरं चला. त्याबरोबर लगेचच आता आमदार साहेब म्हणतात, हो हो कळलं, नक्की नक्की. त्याबरोबर आता समर म्हणत असतो, आणि तसं बी तुमचा कधी विश्वासघात होऊ देणार नाही, ह्यो बी ह्या समरचा वायदा आहे. त्यानंतर मग आता लगेचच तिकडनं आमदार साहेबांना चला चला या असं म्हणत समर हा पाठवून देतो. आणि मग आता तो तिथेच उभा राहतो. समरला वाटत असतं की त्याने खूप मोठं काम केलं आहे, पण त्याला हेच माहीत नसतं की बाळजाबाई आणि हे आमदार साहेब यांचं आधीपासूनच साटूलोटा येते. तर आता आमदार साहेब आल्याबरोबर भंप्या लगेचच घोषणा देतो, आमदार साहेबांचा विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो. त्यानंतर मग आमदार साहेब तिथे स्टेजवरती येतात. आता लगेचच पुढे भंप्या म्हणतो, तर मी आता आमदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आजची सभा नेमकी कशासाठी घेतली आहे त्याचा पहिला तर सगळ्यांना विषय सांगावा आणि आजच्या सभेला सुरुवात केली जावी. त्याबरोबर लगेचच आता आमदार साहेब हे म्हणतात की हो मी विषय सांगणारच आहे, पण त्याआधी मी 2 शब्द बोलतो. आजच्या ह्या युगामध्ये सगळं काही आधुनिक होत चाललेलं आहे, योग्य आहे ना? त्यावर सगळीच लोक होकार देतात. त्यावर मग पुढे आमदार साहेब म्हणत असतात, मग आजच्या ह्या आधुनिक काळात आपली शाळा, आपली गावची मुलं ही सुद्धा आधुनिक व्हायला हवी असं तुम्हा सगळ्यांना वाटतं आहे ना? आजच्या काळामध्ये सगळी कामं अगदी ऑनलाईन पटापट आणि इन्स्टंट होत आहेत. सगळ्या गोष्टींसाठी आधुनिकीकरण झालेलं आहे. पण आपल्या मुलांपर्यंत, आपल्या गावच्या शाळांपर्यंत मात्र ही गोष्ट अजूनही पोहोचलेली नाही आहे. म्हणूनच मी असा विचार करत आहे की आपल्या गावच्या शाळांना, आपल्या मुलांनासुद्धा ही संधी मिळायला हवी. आणि म्हणूनच मी गावच्या शाळेला 25 कम्प्युटर दान करणार आहे. आता हे ऐकून सगळ्याच गावकऱ्यांना आनंद होतो. सगळे गावकरी टाळ्यासुद्धा वाजवतात. आमदार साहेब म्हणत असतात, शेवटी आपला विकास, आपल्या मुलांचा विकास हा आपणच केला पाहिजे ना. त्याबरोबर इकडे आता बाळजा ही मात्र हे सगळं बघायला त्या ठिकाणी पोहोचलेली असते. तर आमदार साहेब म्हणत असतात, 25 कम्प्युटर दिल्यानंतर आपल्या गावची मुलंसुद्धा कम्प्युटर वापरायला शिकू शकतील. त्याबरोबर कृष्णा म्हणते, माफ करा आमदार साहेब, नाही म्हणजे मी तुम्हाला मध्ये थांबवायलो, पण खरं सांगायचं झालं तर गावातल्या शाळांमध्ये सध्या तरी कम्प्युटरची काहीही गरज आहे असं मला वाटत नाही. अहो आपल्या गावच्या शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी योग्य ते बाकडे नाही, वरती छप्पर नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नाही. या गरमीतनं पोरं प्यायच्या पाण्यासाठी काय करणार? त्यापेक्षा पिण्याच्या पाण्याची जर काही सोय झाली, म्हणजे एखादी मोठी पाणपोई किंवा एखादं पाण्याचं कूलर वगैरे, तर तेच बरं होईल. तर तुम्ही जर तशी काही योजना केली तर तेही उत्तम. किंवा सध्या आपल्या शाळांमध्ये 8वीपर्यंत 2च शिक्षक आहेत, मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकसुद्धा कमी आहेत. मग या अशा परिस्थितीत जरी तुम्ही संगणक दिले तरी त्याचा काय उपयोग होणार आहे? योग्य तेवढ्या शिक्षकांची तरतूद करून द्या. आणि तसंही आपल्या गावच्या शाळांमध्ये सतत विजेची अडचणच असते, सतत वीज नसतेच. मग जर तुम्ही म्हणजे त्याची काही व्यवस्था करू शकलात तर ते सुद्धा योग्य तेच ठरेल. कारण तसंही सध्या तरी मुलांना संगणकाची गरज नाही आहे, मुलांना ह्या सर्व सुविधांची गरज आहे. तर तू सुविधा उपलब्ध केल्या तरी चालण्यासारख्या आहेत असं आता कृष्णा म्हणते. आणि त्याचबरोबर ती हेही म्हणते की काय मग गावकऱ्यांनो, माझं मत पटतं आहे ना सगळ्यांना? बरोबर बोलते आहे ना मी? त्याबरोबर आता गावकरी ही आपापसामध्ये कुजबूज करतात, चर्चा करतात आणि ताबडतोब हो हो कृष्णाचं म्हणणं बरोबर आहे, कृष्णाचं बरोबर आहे असं म्हणतात. आता गावकऱ्यांनी कृष्णाला बरोबर आहे असं म्हटल्यावर मग मात्र इकडे आता आमदार साहेबांना राग येतो. तर आता गावकरी म्हणत असतात, कृष्णाचं म्हणणं बरोबर आहे, कृष्णाचं म्हणणं बरोबर आहे. तर कृष्णा ही पुढे म्हणत असते, नाही मला मान्य आहे, मुलांना कम्प्युटर शिकायला हवा, पण त्याचबरोबर आधी मुलांना ह्या सर्व सुविधा मिळाल्या तर म्हणजे कसं योग्य ठरेल ना. त्याबरोबर आता लगेचच आमदार साहेब हे त्यांच्या PAला म्हणतात, जा आमच्या गाडीतनं आमचा लॅपटॉप घेऊन या. त्याबरोबर PA लॅपटॉप आणायला जातो. तसेच आमदार साहेब लगेचच आता कृष्णाला म्हणू लागतात,
काय गं, तुम्ही आता आम्हाला शिकवणार का की नक्की आम्ही गावामध्ये कशा आणि काय योजना आणायच्या त्या? नाही, काय आहे, आता ही कालची अडाणी सरपंचबाई आम्हाला सांगणार आम्ही गावात काय करायचं आणि काय नाही ते. काय सरपंचबाई हो, तुमचं शिक्षण किती, 12वी की 15वी? त्यावर कृष्णा गप्प बसते. त्यावर मग आमदार साहेब म्हणतात, मग कितवी, 10वी, 8वी, कमीत कमी 7वी तरी शिकलाय का? 7वी पण नाही, मग 5वी? बरं, चौथी तरी शिकलाय का नाही सरपंचबाई तुम्ही? त्याबरोबर मग मात्र आता कृष्णा काही बोलत नाही. कृष्णा गप्प राहते, कारण खरोखरच कृष्णाचं शिक्षण झालेलं नाही आहे. मग तोपर्यंत आमदार साहेबांचा PA त्या ठिकाणी आमदार साहेबांचा लॅपटॉप घेऊन येतो. मग आता लगेचच आमदार साहेब तिकडे कृष्णाला म्हणतात, सरपंचबाई तुमचं असं म्हणणं आहे ना, गावात आम्ही या सुविधा आणू नये म्हणून, ठीक आहे, आम्ही तुम्ही जे म्हणाल तसं करतो, ही सुविधा मागे घेतो, पण त्याआधी तुम्ही आम्हाला हा लॅपटॉप सुरू करून दाखवा. नाही, मला माहिती आहे तुम्ही कधी हे पाहिलंसुद्धा नसणार आहे, पण तरीही सुरू करून जर तुम्ही हे मला दाखवू शकलात तर तुम्ही जे म्हणाल तशी आम्ही ही योजना मागे घेऊ. आता करा, लॅपटॉप सुरू करून दाखवा. त्याबरोबर आता आमदार साहेबांनी हे असं म्हटल्यावर कृष्णा गप्प असते. आमदार साहेब म्हणतात, काय हो, काय झालं? मगापासून ज्या सरपंचबाई शिक्षणाच्या बाबतीत एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारत होत्या, त्या सरपंचबाई एकाएकी गप्प झाल्या. म्हणजे नाही जमणार का तुम्हाला हा लॅपटॉप सुरू करायला? कृष्णा दुष्यंतकडे बघते. दुष्यंत कृष्णाला नजरेने खुणावतो, कृष्णा तू करू शकतेस. तर इकडे आमदार साहेब म्हणत असतात, सरपंचबाई काय, दाखवा की करून सुरू हा लॅपटॉप. आम्ही म्हटलं आहे ते ऐकायला ना मग, की नाही जमणार तुम्हाला हे सुरू करायला, बोला. त्याबरोबर कृष्णा ही आता हळूहळू त्या लॅपटॉपकडे बघत बघत पुढे पुढे एक एक पाऊल टाकत असते. आमदार साहेबांना वाटत असतं की कृष्णा काही लॅपटॉप सुरू करू शकणार नाही आहे, कृष्णाला काही जमणार नाही आहे हे सगळं. त्याबरोबर मग आता कृष्णा ही पुढे येते आणि तिथे शेजारी जे बटन असतं लॅपटॉप चालू करण्याचं, ते बटन क्लिक करते. तशी लगेचच आता कृष्णा लॅपटॉप सुरू करते. कृष्णाने लॅपटॉप सुरू करून दुष्यंतकडे पाहिल्यावर दुष्यंत कृष्णाला नजरेनेच शाब्बास असं खुणवतो. तर इकडे आता आमदार साहेबांना तर खूप मोठा धक्काच बसतो की कृष्णाने लॅपटॉप कसा काय सुरू केला. तर आता इकडे कृष्णा ही लॅपटॉप सुरू करते आणि आनंदाने वरती बघते आणि आमदार साहेबांना म्हणते, नाही आमदार साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोललासा, मला नाही येत हे लॅपटॉप चालवता. मी आत्ता सुरू केलं आहे पण वापरता नाही येत. पण हे जे दुष्यंत सरकार आहेत ना, हे वापरतात हे लॅपटॉप. दुष्यंत सरकारांना मात्र सगळं जमतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा या मताची आहे की मुलांना सगळं आलं पाहिजे, लोकांनी योग्य ते शिक्षण घेतलं पाहिजे. पण काय आहे ना, कधी कधी काही गोष्टी असतात असो. पण तुम्ही मला जे काम करायला सांगितलं होतं ते मी केलं आहे. मी लॅपटॉप सुरू करून दाखवलं आहे तुम्हाला. सरपंच साहेब, आमदार साहेब, गावामध्ये योजना आणणं गरजेचं आहे, पण कुठल्या योजना कधी गरजेच्या आहेत हे बघणं बी तितकंच योग्य आहे ना. नाही, मला मान्य आहे मी जास्त शिकलेली नाही आहे, पण तरी बी गावात सगळ्यांनी शिकायला हवं अशी मात्र माझी इच्छा आहे नक्की. आणि हे लॅपटॉप सुरू करण्याचा प्रश्न तर म्हणजे म्या वापरत जरी नसलो तरी दुष्यंत सरकारासने म्या सुरू करताना पाहिले. आणि त्याशिवाय TVला पण सुरू करण्यासाठी हे असलंच एक बटन असते. त्यामुळं म्या अंदाज बांधला लॅपटॉपचं सुद्धा हे असंच काहीतरी असेल असा काय. त्याबरोबर पुढे कृष्णा हेही सांगते, आणि मला हे लॅपटॉप जरी सुरू करता येत नसलं नवं तरी मला शेतात ट्रॅक्टर चालवता येतो, नांगर चालवता येतो, मला बरीच काही शेतीची कामं येतात, घरची कामंसुद्धा येतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अनुसया आणि बाळजाबाईंमध्ये वाद होतो. पुन्हा एकदा भांडण होतं, अगदी एकीमेकीचा गळा पकडणं एवढं भांडण होतं. आणि त्यानंतर आता इकडे अनुसया ही खाली बेशुद्ध होऊन पडते. तशी मग आता कृष्णा ही हे सगळं काही बघते. कृष्णा आता बाळजाला म्हणत असते, बाळजाबाई, आता जर अनुसयाबाईंना काही झालं ना तर याद राखा, मी तुम्हाला सोडणार नाही आहे, याचे परिणाम खूप वाईट होतील. त्यावर आता बाळजा कृष्णाला म्हणते, ए जाय तिकडं, तुझ्या धमक्यांना मी घाबरत नाही. त्यावेळी मग मात्र दुष्यंतचा पारा चढतो. दुष्यंत म्हणत असतो, अजून किती नुकसान करणार आहात तुम्ही आमचं, इनफ इज इनफ. त्याबरोबर मग मात्र बाळजाबाई ही रडवेली होते, तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आता कृष्णा ही गोष्ट नोटीस करते की बाळजाला कोणीही काहीही बोललं तरी तिला काही फरक पडत नाही, पण दुष्यंत तिला थोडंसं काही बोलला तरी मात्र तिच्या जिवारी लागतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद। तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।